हो. गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनानं अनेक प्रश्न विचारले. सर्व गीता ही प्रश्न आणि उत्तरानं भरलेली. त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आज मी तुमच्यासाठी घेऊन आले. तो आपल्या जीवनाशी निगडीत आहे, आपल्या भल्याशी निगडीत आहे, आपल्या सुखदुःखाला पार करणार आहे. तो प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. अर्जुन म्हणतो, देवा, प्रयाणकालेच कथम नियोशी नेतात. शेवटी मला तुझी आठवण कशी होईल, मृत्यूसमयी मला तुझं ध्यान कसं येईल, असं विचारतो तो. माझा बाबा, खरंच माणसाला मृत्यूसमयी परमेश्वराची आठवण झाली पाहिजे. कारण देवानं सांगितलं की यम्यम वापी स्मरण भावम त्यज्यते ते कलेवरम. तुम्ही ज्यावेळेस मृत्यू पावता त्यावेळेस तुम्हाला जो भाव उत्पन्न होतो त्याची आठवण होते, तर त्या जन्माला आपल्याला जावं लागतं. एका ऋषीनं एक हरण पाळलं होतं आणि ते हरण मोठं झालं आणि काळपात निघून गेलं निघून. परंतु नंतर मृत्यूसमयी त्या ऋषीला, त्या संताला हरणच आठवलं. माझ्या हरणाचं काय होईल, माझं हरण कुठं असेल, त्याला कोणी कापून तर खाणार नाही, असे अनेक प्रश्न त्या हरणाच्या बाबतीत त्या ऋषीला उत्पन्न झाले. आणि शेवटी मृत्यू झाला त्याचा आणि त्याला हरणाच्या गर्भाला जावं लागलं. हो, तर असं पुराणात लिहिलेलं आहे. आणि मग असं खरं तर त्याप्रमाणे खरं असो मग खोटं असो, परंतु एक गोष्ट खरी दिसते आपल्याला, तर परमेश्वराचं चिंतन हे उगीचंच होत नाही आपल्याला. अहो, एखाद्या विद्यार्थ्यानं जर एक वर्षभर अभ्यास केला नाही आणि तो याला पेपर लिहायला गेला तर त्याला काही आठवणार नाही. त्याप्रमाणे आपण जर सतत परमेश्वराचं आयुष्यभर परमेश्वराचं चिंतन केलं नाही तर आपल्याला परमेश्वराची आठवण येणार नाही. आणि मग ज्याची आठवण येईल त्या जन्माला आपण जाऊ, आपल्याला ते फळ प्राप्त होईल. रजोगुणात वारले तर रजोगुण मनुष्य देह मिळेल, तमोगुणात वारले तर अधोगच्छिंती म्हणजे खाली नरक योनीला जातात, आणि सत्वगुणात झाले तर मनुष्य देहात येतात. मलानपती पद्धती चांगले लोक देवतेला जातात, देवता प्राप्तीला जातात. ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्था मध्य तिष्ठन्ति राजसा जघन्य गुण होतीसता अधो गच्छन्ति तामस, असं देवानं श्रीकृष्ण महाराजांना 14 अध्यायामध्ये सांगितले. त्यामुळं आपण मरताना आपल्याला काय आठवत आहे ते महत्त्वाचं आहे. आणि तोच प्रश्न अर्जुनाने विचारला की देवा, प्रयाण कालीच कथम नियोशी नेतात, मला मृत्यूसमयी तुमची आठवण कशी येईल. तर श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना, यमे मापे स्मरण भावम ते कलेवरम तम तमेवती कौंते सदा तद्भाव भाविता तस्मात सर्वेषु कालेषु मामनो स्मरिद्धचे मयर्पित मनोर बुद्धीर मामे वैशेष्य संशय. आहा, ते म्हणले अर्जुना, बरोबर आहे तुझं, आणि तू काय कर, तस्मात सर्वेषु कालेषु मामनो स्मरित, सदा सर्व काळ माझं चिंतन कर. तस्मात सर्वेषु कालेषु मामनो स्मरिद्धचे मयर्पित मनोवृत्ती, मला मन आणि बुद्धी अर्पण कर, आणि मामे वैशिष्ट्य संशय, मला येऊन मिळशील, माझी प्राप्ती तुला होईल याच्यात संशय नाही. बाबा, आपलं हे जीवन जे आहे मनुष्य जीवन 83,99,999 येवना, ह्या तर अज्ञान येवणे आहेत. पण ह्या येवनीमध्ये आपण मनुष्य येवनीमध्ये आलो, आपल्याला परमेश्वरानं 3 गोष्टी आगावच्या दिल्यात. मन आपल्याला बुद्धी दिली, वाचा दिली, स्वातंत्र्य दिलं. त्या बुद्धीचा उपयोग करायचा आहे, वाचेचा उपयोग करायचा आहे, वाचेनं परमेश्वराचं चिंतन करायचं आहे, बुद्धीनं बुद्धी तिकडं लावायची, आणि मन परमेश्वराकडे लावायचं आहे. आणि स्वतंत्रता आहे आपल्याला. आपण त्रिगुणानं बांधलेलं जरी असलो तरी तुम्ही स्वतंत्र जर वर्तन केलं तर तुमचं भलं होऊ शकतं. त्यामुळं स्वतंत्र वर्तन करायचं आणि परमेश्वराचं चिंतन करायचं, जेणेकरून आपल्याला मृत्यूसमयी परमेश्वर आठवण आणि परमेश्वराची प्राप्ती होईल. फार सोपा उपाय हे साधू संताला बी करता येतो आणि वासनिक
बंधू भगिनीला म्हणजे ग्रस्ताश्रम याला देखील करता येतो. हा अत्यंत सोपा उपाय मी तुम्हाला गीतेमधले अत्यंत श्रीकृष्ण महाराजांना सांगितले अत्यंत सोपे उपाय मी आजपासून तुम्हाला सांगणार आहे माय हो. ते उपाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जास्तीत सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ह्या माझ्या विचाराला दूरवर न्या अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.